नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपणास की इथे बंड्यापाशी कमळी आणि निगी येतात. बंड्याला उठवण्याचा प्रयत्न करत असताना बंड्याच्या तोंडातून एक सत्य बाहेर येता राहतं. ते म्हणजे आबा असं नाव म्हणतो आणि पटकन उठून त्याच्या डोळ्यातलं ते टचकन पाणी पडलेलं खाली कमळी आणि निगी बघते. निगी म्हणते, काय रे बंड्या, काय झालं, का रडतोयस तू? काही नाही ग, मी आत्ताच उठलो आहे ना, झोपेत आहे, तर मला खूप भरपूर झोप आली आहे, त्यासाठी एखाद्या वेळेस पाणी वगैरे डोळ्यातून आला आहेस. कमळी म्हणते, नाही बंड्या, तू काहीतरी आमच्यापासून लपवत आहेस आणि आबांबद्दल तू काय बोललास ते नक्की खरं सांग. काही नाही ग, असंच आला असेल तोंडातून माझ्या झोपेत. कमळी आणि निगी म्हणतात, चल पटकन तू आबांना आणि आईला फोन लावून दे. अगं, एवढ्या रात्रीचा आपलं ते गाव आहे, गाव मुंबई नाही आहे, एवढं लक्षात ठेव. असं काही बोलत असताना निगी म्हणते की नाही बंड्या, आम्हाला ना खूप दिवस झालं तू सतवतोयस की आबांशी काही बोलणं करून देत नाहीयेस, काही ना काही कारणं सांगत असतो. बंड्याला तर विचारच पडलेला असतो की आबा तर आत्ता सध्या ह्या जगातच नाही आहे, तर ह्या दोघींना कोणाशी बोलणं करून द्यायचं. आणि सरू मावशीपाशीही काही मोबाईल नाही आहे, करू तरी काय करू, काय कारण सांगू. बंड्या खोटं मोठं कसं तरी आपलं फोन लावण्याचा प्रयत्न करतो. फोन काही लागत नसतो असं कारण तो सांगतो. निग्गी म्हणते, आण इकडं, तू ना खोटं बोलत आहेस आमच्याकडे. मी स्पीकरवरतीच फोन टाकते, म्हणजे कमळीही ऐकेल. असं काही बोलल्यानंतर ना बंड्या पटकन फोन ओढून घेतो. बंड्या म्हणतो, आता बास करा, जावा पटकन झोपा जाल. निग्गी म्हणते, काय रे, लय भाव खातोस तू, स्वतःचा मोबाईल आहे म्हटल्यानंतर ना. अगं हो, मी भाव खातो, सगळं खरं आहे, पण एवढ्या रात्रीचं आपण कशाला करायला पाहिजे, आपण उद्या सकाळी फोन करूया, असं म्हणून बंड्या झोपतो. परत कमळी आणि निग्गी तिथून बाहेर येतात. निग्गी म्हणते, काय ग कमळे, काय तुझं डोकं आहे, आपण कशासाठी इथे आलो होतो? ऋषी सरांना फोन करण्यासाठी ना. पटकन त्या दोघीजणी परत एकदा आतमध्ये जातात, बंड्याला उठवतात. बंड्या म्हणतो, मी अजिबात उठणार नाही, कोणालाही फोन लावून देणार नाहीये, तुम्ही जाऊन झोपा. तोपर्यंत निग्गी म्हणते, काय बंड्या बोललास तू, पटकन हा फोन घेऊन ऋषी सरांना लाव. असं काही बोलल्यानंतर ना ऋषी सरांना फोन लावतात. तो पण ऋषी आपला शांत बसलेला असतो. इथे राधिका म्हणते, काय रे ऋषी, अनिकाला तू नाही बोललास, त्याच्या मागचं कारण तू कमळीवरती प्रेम करतो हेच आहे ना. ऋषी म्हणतो, अगं तसं काही नाही आहे, जस्ट आम्ही फ्रेंड आहे, दुसरं काही नाही आहे. अगं त्या दिवशी बाबांना जराशी बाहेर न्यायचं होतं, ते घरात राहून राहून खूप बोर झाले होते आणि आपल्या कमळीचा रागही घालवायचा होता, त्यासाठी त्या दोघांनाही मी बाहेर गेलो होतो. तू जसं काही समजत आहेस तसं काही नाही आहे. तो पण राधिका असं काही बोलत असताना ऋषीचा फोन वाजतो. राधिका म्हणते, अरे ऋषी, तो तुझा फोन वाजत आहे, फोन घे. पटकन ऋषी उठतो तर बघतो तर काय, बंड्याचा फोन. काय रे बंड्या, एवढ्या रात्रीचा फोन केला आहेस तू, काय इमर्जन्सी आहे का, काय प्रॉब्लेम झाला आहे का? नाही हो सर, ह्या कमळीला ना तुमच्याशी बोलायचं आहे, देऊ का तिच्याकडे? तोपर्यंत ऋषी म्हणतो, हो दे ना. तो पण कमळीकडे फोन दिल्यानंतर कमळी म्हणते, ऋषी सर माफ करा बरं का, एवढ्या संध्याकाळी मी तुम्हाला फोन केल्याबद्दल. तो पण ऋषी म्हणतो, नाही ना, बोल, काय प्रॉब्लेम काय आहे? अहो काही नाही, तुम्ही ना आम्हाला बाबांना आणि आम्हाला सोडून गेला अचानक, काय कारण काय होतं, काय झालं होतं का काय? तो पण ऋषी म्हणतो, काही नाही ग, ती मूर्ख आणि काही ना, तुला माहीत आहे ना, तिच्या खोट्या जाळ्यामध्ये फसलो आणि दुसरं काही सगळं काही झालं. सॉरी बरं का, मी तुम्हाला आणि बाबांना तिथेच सोडून आलो, नाहीतर अजून बाबांनी एन्जॉय केला असता. तोपर्यंत कमळी म्हणते, असू द्या ऋषी सर, तसं काही नाही आहे. तोपर्यंत ह्या दोघांचं बोलणं चालू असतं. राधिकाला खूप तर हसू येतं. म्हणते की हे दोघंजणी तयार नाही आहेत स्वतःचं प्रेम कबूल करण्यासाठी, पण ह्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल काळजी, जिव्हाळा हे सगळं काही आहे, पण ह्या दोघांना जाणवत नाही आहे. तोपर्यंत निग्गे म्हणती, अगं रात्र झाली आहे, किती बोलणार आहेस तू, फोन ठेव आता. तो कमळी म्हणते, ऋषी सर आता फोन ठेवते, दोघेही फोन ठेवतात. राधिका म्हणते, काय मग, चेहरा कसा टवटवीत झाला आहे ऋषी तुझा, किती खुल्लाय बघ कमळीचा फोन आल्यानंतरनं. तो पण ऋषी म्हणतो, काय ग राधिका वहिनी, काय बोलतेस काय तू? तसं काही नाही, सहज तिने फोन केला होता माझी विचारपूस करण्यासाठी. अरे ह्यालाच तर प्रेम म्हणतात, तुला माहीत नाही आहे का? ऋषी म्हणतो, वहिनी तुझं तरी काहीतरीच असतं.
तो पण राधिका असं काही बोलल्यानंतर तिथून निघून जाते आणि अनिकाने इथे तर पूर्ण घरामध्ये एकदम धुमाकूळच घातलेला असतो. इथे काय ती स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असते. रॉकेल वगैरे म्हणजे स्वतःच्या अंगावर ओतत असते. कामिनी रागिनी ह्या दोघीही तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ही अनिका मात्र हुशार असते. त्या दोघींना बाजूला करण्यासाठी त्यांच्या अंगावरही होते. माचीची काडी पटकन ओढते. तोपर्यंत इथे राजन येतो. अनिका, काय करतेस काय तू? तू जरा शुद्धीत आहेस की नाही? आतापर्यंत तू गाड्या पेटवलास, स्वतःला पेटवायला निघालीस का काय? रागिनी, बघ तुझ्या संस्काराचा नतीजा. काय शिकवलं काय आहेस तू पोरीला स्वतःच्या? हेच वळण लावलेस? हेच शिकवलं आहेस का तू? असं काही बोलल्यानंतर ना रागिनी तर रडायलाच लागलेली असते. कामिनीचं तर एकदम डोकंच चालायचं बंद झालेलं असतं. अन्नपूर्णाचे एकदम हृदयाचे ठोकेच वाढलेले असतात. यानिका काय करेल त्याचा काही नेम नसतो. फक्त आणि फक्त ऋषी तिला नाही म्हणला होता म्हणून एवढं सगळं काही ती स्वतःला आणि काही कामिनी रागिनीला सुद्धा पेटवायला कमी करत नसते. राजन पटकन तिच्या कानाखाली मारतो. अनिका म्हणते, तू माझ्या कानाखाली मारलीस? तुझी हिंमत कशी झाली? असं काही राजनला बोलत असतो. राजनला खूप राग येतो. अनिका म्हणते की कोणीही माझ्यामध्ये यायचं नाही, मला जगायचंच नाही आहे. तोपर्यंत कामिनी अन्नपूर्णा राजांच्या समोर हात जोडते. म्हणते की तुम्ही जावा तुमच्या रूममध्ये, मी अनिकाला समजवते. असं काही म्हणल्यानंतर रागिनी कामिनी तिला रूममध्ये घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर म्हणतात की काय झालं, काय नक्की सांगशील का नाही? अनिका म्हणते, माझ्याबरोबर आज खूप मोठी गोष्ट घडली आहे. ती म्हणजे रिशला मी आज प्रपोज केलं होतं, पण त्यांनी मला नाही म्हणलं आहे, माझी खूप इन्सल्ट केली आहे. असं काही बोलल्यानंतर ती खूप रडते. तोपर्यंत कामिनी म्हणते, अनिका, असा काही भन्नाट प्लॅन मी करणार आहे ना, कोणालाही समजणार नाही, मेन माणसालाच मी ब्लॅकमेल करणार आहे. रागिनी अनिकाला काही कळत नाही. तोपर्यंत सगळा काही प्लॅन असतो तो अनिकाला ही कामिनी सांगते. कसं काय ती आणि नयनताराला ब्लॅकमेल करून ऋषी आणि अनिकाचं लग्न करायचं निर्णय घेते. तेही प्रस्ताव नयनताराच्या समोर कामिनी ठेवणार आहे. तोपर्यंत अनिका म्हणते, तर हे तर एकदम भन्नाट प्लॅनिंग आहे ग्रॅनियाची. असं काही बोलल्यानंतर कामिनी म्हणते, हो आहे तर भन्नाट, माझ्या नातीसाठी नको का? तोपर्यंत असं काही झाल्यानंतर तोपर्यंत येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ही कामिनी रागिनीला म्हणते की आज संध्याकाळपर्यंत तुला साखरपुड्याची तारीख आणि लग्नाची तारीख फिक्स म्हणून तुला ऐकायला भेटणार आहे. तेही आणि ऋषी आणि अनिकाची. रागिनी तर एकदम आनंदातच होते. तो हा प्रस्ताव नयनताराच्या समोर कामिनी घेऊन जाते. जो काही चरणने प्राजूचा व्हिडिओ बनवलेला असतो तो व्हिडिओ दाखवून नयनताराला ब्लॅकमेल करते कामिनी. तोपर्यंत इकडे अन्नपूर्णापाशी आपली कमळी आलेली असते. आजी, तुमचा प्रवास कसा झाला हो? अन्नपूर्णा म्हणते, एकदम छानच. मी 2 दिवसासाठी गावी जाणार आहे. राजन म्हणतो, अगं आमच्याबरोबर आली असतीस ना, तो सोडला असतं. अन्नपूर्णा म्हणते की आमच्याबरोबर म्हणजे? अगं ज्या गावामध्ये आपलं गावात काम चालू आहे ना, त्याच गावची आहे कमळी. अन्नपूर्णा म्हणते, अरे वा. अरे राजन, तुला माहिती आहे का, हिला गौरीचा फोटो दाखवूया ना, एखाद्या वेळेस तिला माहीत असेल. आणि गौरीचा फोटो हे कमळीच्या समोर आल्यानंतर नक्कीच अन्नपूर्णा आणि राजनच्या समोर सत्याचा उलगडा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय सगळ्यांना, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.